नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड या भरतीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री यांनी मोठी घोषणा या भरतीबाबत केलेली आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि किती जागेची भरती यावर्षी येणार आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री यांनी काल एक मोठी घोषणा केलेली आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत 8,000 जागा या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर बघा संपूर्ण माहिती। तर बघा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागात 8,000 पदांची भरती। ठीक आहे, लोकमत पेपरला ही बातमी आलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागाने हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी व ग्रामीण लोककल्याण अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या अंतर्गत 33 उद्दिष्ट ठेवण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांची एकूण 8,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत। तर बघा मित्रांनो, यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणजे गट अ, कर्मचारी म्हणजे गट क आणि गट ड आणि आशा स्वयंसेविका पण या ठिकाणी भरल्या जाणार आहे। यामध्ये MBBS, BAMS विद्यार्थी अप्लाय करू शकतात वैद्यकीय अधिकारीसाठी आणि कर्मचारीमध्ये स्टाफ नर्स, ANM, फार्मसी वाले विद्यार्थी जे आहेत, जे झालेलं आहे गट क आणि गट ड चे पदे कर्मचारी पदेमध्ये भरल्या जाणार आहे। जे दरवर्षी आरोग्य विभागामध्ये भरली जाते तीच पदे यावर्षी पण भरल्या जाणार आहे। सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्याचा संकल्प या आरोग्य विभागाने केला आहे। तर 331 ठिकाणी नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे, 26 ठिकाणी पॉलिक्लिनिकलची स्थापना आणि 31 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी काही नवीन दवाखाने ओपन केल्या जाणार आहे, त्यामुळे पदांची संख्या या ठिकाणी वाढवली जाणार आहे। सर्व आरोग्य संस्थांमध्ये रुग्ण कल्याण समिती, तर नागरी आरोग्य संस्थांमध्ये सुमघरे 11,000 महिला आरोग्य समित्या स्थापन करण्यात येणार आहेत। आरोग्य मंदिराची स्थापना होणार आहे, पॉलिक्लिनिकची स्थापना केल्या जाणार आहे, आपला दवाखाना या ठिकाणी स्थापना केल्या जाणार आहे। त्यामुळे यावर्षी पदांची संख्या आणखी वाढणार आहे। ही खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो। तर येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये हे पदे भरले जाण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, यामध्ये गट अ, गट ब, गट क आणि गट ड हे सर्व पदे भरल्या जाणार आहे। वैद्यकीय अधिकारी पण असणार आहे आणि गट क आणि गट ड ची पण पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे। यावेळी जागा ह्या 8,000 भरल्या जाणार आहे। आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। तर जाहिरातीबाबत काही अपडेट आले की तयार व्हिडिओ बनवून मी तुमच्यावर नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। तो व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जे विद्यार्थी आरोग्य भरतीबाबतची वाट पाहत होते। धन्यवाद।